हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. आज चतुर्थी होती, दोघांचाही उपवास होता. काल रात्रीच साबुदाणा भिजत टाकला होता, म्हणून आज स्वयंपाक कमी होता. फक्त साबुदाणा आणि तोशूसाठी जेवण बनवायचं होतं, म्हणून माझं आवरायला घेतलं. त्यात आज लवकर उठायचं होतं, कारण मी ठरवलं होतं स्वयंपाक नाही आहे तर थोडं लेट उठू, पण ऑप्शन नव्हतं कारण तोशूला आज लवकर स्कूल होती. म्हणून मी आधी लवकर उठले आणि मी माझं आवरायला घेतलं, कारण तोशू आधी लवकर उठली का ती अजिबात मला काही काम करू देत नाही. म्हणून आधी मी आवरायला घेतलं. माझं आवरून होईपर्यंत मग तोशूला उठवलं. तर तोशूने उठायला खूप त्रास दिला. ज्या दिवशी तिला लवकर जायचं असतं त्या दिवशी मुद्दाम ती लेट उठते. तर खूप त्रास दिला, तरी पण तिला उठवलं. ती उठेपर्यंत मी माझी सगळी क्लिनिंग केली. क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर ती सकाळी तिची रनिंग कॉम्पिटिशन होती एक स्कूलमध्ये, म्हणून ती सकाळी त्याची प्रॅक्टिस करत होती. सो तिला घेतलं मी आणि तसंच आवरायला घेतलं. तिला आवरायण्यासाठी म्हणजे माझा खूप मोठा टास्क असतो. तिचं आवरण्यातच माझा वेळ जातो. त्यात ती काहीच करू देत नव्हती, ना कपडे घालू देत होती, ना बॉडी लोशन लावू देत होती, काहीच नाही. मग शेवटी तिला मोबाईल दिला आणि मग तिचे कपडे वगैरे घातले. त्यानंतर तिची तयारी केली, नंतर माझी तयारी केली. त्यात आज ऑफिसमध्ये मलाही खूप काम होतं, म्हणून मलाही लवकर जायचं होतं. म्हणून मी तिला पहिले आवरलं. तिच्या बाबांनी तिला सोडवायला गेले. नंतर मग मी माझं आवरायला घेतलं. माझं आवरलं सगळं. त्यानंतर देवपूजा केली मी. आणि आज लवकर ट्रेन होती. आजकाल लवकर ट्रेन येते, त्यामुळे मला खूप घाई होते. सकाळी लवकर जायला लागतं. देवपूजा केली, ट्रेनमध्ये गेले तर एवढी गर्दी बघा तुम्हाला दिसते आहे. डेली आणि भांडण होत असतात. आणि त्यानंतर ऑफिसमध्ये गेल्यावर मीटिंग्स वगैरे काम, खूप वर्कलोड. सो असा होता माझा आजचा दिवस. आजसाठी बाय बाय.